धन्यवाद बाळ सर. वाहन खूप महत्त्वाचं असतं आणि वाहनाच्या चाव्या आणि जर तुम्ही दुसऱ्या परिसरात आलात आणि तुम्ही वाहनाची चावी हरवताय. आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये 4 व्हीलरची एक की आलेली आहे. आता तुमचे खिसे तपासा आणि ज्यांच्या 4 व्हीलरची की हरवलेली आहे, ज्यावर काय लिहिलंय? किचनवर काय आहे? हां, ज्यांचं असेल आपण माहिती पटवून ती 4 व्हीलर की घेऊन जायची आहे. लक्षात घ्या. खिसे तपासा. तर स्ट्राईकला आहेत जुगेश, द मॅन हू bowled द फर्स्ट मेडन ओव्हर ऑफ प्रतापदास सरनाईक प्रीमियर लीग. दॅट इज अ रेकॉर्ड इन हिज नेम. लेग ब्रेक टाकतात, लेग स्पिन करतात, फिंगर स्पिन करतात आणि त्यांनी खेळपट्टीचं कौतुक केलं. दॅट वॉज द सर्टिफिकेट फॉर दिस पिच. एम्ब्रोज पहिलं षटक घेऊन येतील. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा सन्माननीय प्रतापराव सरनाईक यांच्या मार्फत, पूर्वेश सरनाईक यांच्या मार्फत. ऑल द बेस्ट. बॅकफुटला आले, पॉवर प्ले आहे. अपेक्षापेक्षा चेंडू जास्त वरती आला. बॅकफुटला जेव्हा आपण येतो तेव्हा सावधगिरी जास्त बाळगावं लागतं. एकतर काळजी घ्यावी लागते. ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक, कव्हर पॉईंटला एक्झॅक्टली शॉर्ट कव्हरला एक फिल्डर आहे. मिड ऑफ इस क्षेत्ररक्षण पॉवर प्ले असल्यामुळे सर्कलच्या आतमध्ये एम्ब्रोस. यावेळेला मात्र मागचा चेंडू डॉट आहे, तो माहिती होता. खूप चांगल्या पद्धतीने लाईनीत येत असताना स्ट्रेट बॅटने चेंडूला पाठवत आहेत कव्हरला. बिग सिक्स. मनीष, आता बेस्ट वर्सेस बेस्ट असल्यावर तुम्हाला असंच कॉन्टेस्ट पाहायला मिळणार आहे. इम्रोज ज्यांनी त्यांच्या या आजच्या प्रवासाची सुरुवात मेडनने केली होती. 3 विकेट्स त्यांनी मिळवल्या होत्या. समोर आहे जुगेश. जुगेश सुद्धा मेडन घेणारे गोलंदाज राहिलेत, पण आता त्यांचा रोल बदललेला आहे. त्यांनी इनसाइड आउट खूप चांगलं स्ट्रोक सिलेक्शन केलं आणि त्या लेग कटरला ओळखताना प्रॉपर पोझिशन घेऊन तो षटकार वसूल केलेला आहे. पहिला जरी डॉट आला आहे, पण पुढच्या बॉलवर षटकार आणि स्कोर सुरू झालेला आहे. राकेश शिंदे सनराइज 11चा 6 विदाउट लॉस. मॅग्निफिसंट फुटवर्क. बघा, फटके मिळत नसतात. यू हॅव टू मेक ए प्लेस फॉर द शॉट. तेच केलं जुगेशने. एम्ब्रोस पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला येतात, मात्र अपेक्षापेक्षा जास्त वरती येतोय. चेंडू ऑन साईडला बघा ड्रिल करून दाखवता. यू वॉन्ट टू गो फॉर अ पुल हुक, मात्र तसं ते अटेम्प्ट झालं नाही. एक चेंडू डॉट, एक 6. आता चेंडू पुन्हा एकदा डॉट. एम्ब्रोस कमबॅक करायचा. कुठलाही गोलंदाजाला षटकार बसल्यानंतर नक्कीच थोडा दिवतला जातो आणि पुढचा गोल्डन बॉल असतो. मनीष, टेक ऑफ झालाय बॉल. टॉप सरफेस आहे पिचचा. यावेळेला पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल स्ट्रेट बॅट दाखवत असताना या ठिकाणी बॅट्समॅन ब्युटिफुल एलिव्हेशन. आपलं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता वाढवत असताना अगोदर तुम्ही डॉट पाहिलात, नंतर 6 पाहिलात, आता मध्ये डॉट गेला, परत एकदा आक्रमण. स्टम्प टू स्टम्प अटॅक केल्यावर तर फलंदाजाला अटेम्प्ट घ्यायचाच आहे आणि त्यातल्या त्यात त्याने या अगोदर एक षटकार खेचला. बघा, पुढचा बॉल पुढे पाठवला थेट प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. प्रेक्षक स्टँडमध्ये जे कंटाळले होते त्यांना पुन्हा एकदा चार्ज करणारा हा षटकार येतोय. 2 षटकार या षटकात. .6 असं अनालिसिस या पहिल्या 4 बॉलचं. धावसंख्या 12. ब्युटिफुल एलिव्हेशन, कॉपी बुक स्टाईल. प्रेक्षकांना मानवंदना. बरोबर म्हणालास मनीष, प्रेक्षक फार मोठे असे की नाही साऊथ एंडला स्टँडमध्ये बसलेत. क्रीजचा वापर केला. स्टंपच्या जवळून चेंडू टाकत असताना चेंडूला आत आणण्याचा प्रयत्न केला. तेवढंच हुशार आहेत आमचे बॅट्समॅन. ऑन साईडला फिल्डर एक्झॅक्टली कुठे ते रीड करत असताना ऑन साईडला तो चेंडू पाडून स्ट्राईक रोटेट करतायत, सिंगल पूर्ण करतायत. चांगलंच खेळ आता योगेश सर राहिलेला आहे. म्हणजेच प्रत्येक बॉलवर धावा कशा मिळतील. डॉट बॉल येता कामा नये त्याची काळजी तो घेतो. समोर इमोरज आहे, पण माझी प्रतिभा सुद्धा, माझी ओळख आहे आणि तीच टिकवताना आता पहिल्या 5 बॉलवर तर दबदबा जुगेशचाच पाहायला मिळाला. शेवटचा बॉल या पहिल्या षटकाला फेस करण्यासाठी स्ट्रायकर साईडला चेतन. चांगली बॅटिंग मागच्या वेळेला सुद्धा. या वेळेला बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू होता, जागा बनवली फटक्यासाठी. चेंडूला ऑफ साईडला एलिव्हेट करत असताना चेंडूला पाडवत आहेत लॉंग ऑफ रिजनमध्ये. दोघांचाही चांगलं, अतिशय चांगल्या पद्धतीने. अरमान, जेव्हा बघा जाग्यावर झेल घेणं वेगळं आणि जाग्यापासून जेव्हा लांब धावतात तेव्हा कॉन्सन्ट्रेट करणं वेगळं. ठाणे जिल्ह्यातल्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक फरमान. मागच्या सामन्यात सुद्धा इम्रोजच्या षटकात ते 3ही झेल फरमाननेच टिपले होते आणि फरमान आणि इम्रोज हे समीकरण अगदी जवळचं झालेलं आहे. इम्रोजच्या या षटकात सुद्धा फरमान उलट दिशेने जात असताना जज करताना फॅन्टॅस्टिक कॅच कंप्लीट करतोय आणि पहिला धक्का पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 13. 1 फलंदाज बाद. राकेश शिंदे, सनराइज 11.
सो गुड फिल्डिंग फ्रॉम फरमान. स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग इन्क्रीज करत असताना PSPL मधलं मागच्या 24 तारखेपासून दर्जेदार क्षेत्ररक्षण स्पेसिफिकली 10-10:30 नंतर हे क्षेत्ररक्षण खूप सुंदर पद्धतीने बघायला मिळालं. कारण T6 खेळत आहे आणि T6मध्ये तुमच्याकडे जर चांगले फिल्डर्स असेल तर नक्कीच गोलंदाजाला ती जास्त साथ मिळते. जसं मनीषने उल्लेख केला 3 झेल त्यांनी फरमानने घेतली आणि आताचं सुद्धा झेल खूप चांगल्या पद्धतीने जज करत असताना जागेवर घेणं वेगळं, जेव्हा तुम्ही 15-20 यार्ड धावता जज करणं आणि कलेक्ट करणं ते वेगळं. नवीन फलंदाज तर चेतन पावसकर परतले तर ड्रेसिंग रूममध्ये आणि नवीन फलंदाज येतोय ओमकार डिसोलकर. मॅग्निफिसंट बॅटिंग इन द लास्ट मॅच. चार्ज केलं त्यांनी 5 षटकांमध्ये सामना संपवायचा. त्यांनी 4थ्या षटकातच पहिल्या चेंडूमध्ये सामना संपवून टाकला होता. 57 चेस करत होता. इज अ स्टायलिश प्लेयर. इनसाइड आउट त्यांचा क्लासिक कॉपी बुक स्टाईल शॉट होता तो मैदानावर. चेंडू आत आणण्याचा प्रयत्न, थांबून चेंडूला ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न. त्या ठिकाणी स्ट्राईक येतोय आता ओमकारकडे. नाही, काही लोकांचं काही प्लेयर्सचं मी रीड करतोय 24 पासून मनीष मी त्यांचे फुटवर्क रीड करतोय, त्यांचे टायमिंग रीड करतोय, त्यांचा बॉटम हँडचा कंट्रोल रीड करतोय. त्याच्यातला एक प्लेयर डिसोलकर आहे. जुगेशने या स्ट्रोकेला चॉप करत असताना ऑप्टनच्या बाहेरच्या फुल लेन बॉलला खूप चांगल्या पोझिशनने चौकारामध्ये कन्वर्ट केलं. अटेम्प्ट करणार नव्हते. लास्ट मोमेंटला लेट कट करत असताना ऑफ साईडला रीडिंग द बॉल व्हेरी वेल. हा मनीष. बाळसर प्रतिभा प्रत्येकाकडे आहे. जसं मागच्या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक राहिलं होतं इम्ब्रोजचं, पण त्यानंतर आयडी ऑर्कडचा पर्याय पहिल्या बॉलवर यूज केला गोलंदाज चेतन आणि त्यानंतर हा बॉल सिंगलसाठी. म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमच्या बॉलर्सला बॅकअप देणं बंधनकारक आहे. आवश्यक आहे, आवश्यक आहे. दोन्ही एंडनी जेव्हा बॉलिंग होतं तेव्हा अजून सुंदर पद्धतीने बघायला मिळतं. यावेळेला बघायचं आहे भीती आहे त्या ठिकाणी. आवश्यक होतं का? क्लीन बोल्ड. बेल्स डिसलॉस रिव्हर्स कसं असतं, रिव्हर्स शॉट खेळायला का मी जसं पहिल्या दिवसापासून म्हणतोय, यू हॅव अ लॉट ऑफ प्रॅक्टिस, यू नीड अ लॉट ऑफ प्रॅक्टिस आणि सिलेक्शन ऑफ बॉल इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तिथे जर तुम्ही गडबड कराल तर कदाचित धोका निर्माण पायचीचं आणि त्रिपाचीचं असतं ते चित्र बघायला मिळतं. आता थोड्या वेळासाठी आपण थांबतोय. पुन्हा एकदा tenniscricket.in सर्व कॅमेरामॅनची आणि टेक्निकल सपोर्टची गरज आहे पंचांना. आणि आता पुन्हा एकदा पोहोचतोय आपण घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये, ज्या ठिकाणी या घटनेला पुन्हा पुन्हा पाहिलं जाईल. बेल्स आणि चेंडू म्हणजे बेल्स स्टम्प्स आणि चेंडूचा संपर्क झालाय का, त्या गोष्टींची तपासणी केली जाते. तपासणी केली जाते, आवश्यक आहे. वेन यू हॅव अ टेक्नॉलॉजी यू हॅव टू युटिलाइज. रिप्ले दाखवत आहेत बघा tenniscricket.in स्क्रीनमध्ये. चेंडू कुठे पडला, ब्लॉक होलमध्ये, म्हणजे बघा रिव्हर्स खेळायला गेले आणि दोन पायांच्या मध्ये तो चेंडू पडला आणि पडल्यानंतर तो गेला कुठे ते या ठिकाणी चेक करतायत अंपायर्स. एक्सपेक्ट नव्हतं मला फलंदाज ओमकारकडून. इतके चांगले ते स्टायलिश खेळाडू, जसा तुम्ही उल्लेख केला, चांगलं इम्प्रुव्हाइज करतात, चांगलं इनसाइड आउटच्या पद्धतीने खेळतात. पण अशा वेळेला जेव्हा उलट दिशेने काहीतरी जास्त हवं होतं ते मिळवण्याचा प्रयत्न ओमकारने केला आणि ते शून्यावर बाद उतरले. याला डॉमिनेशन म्हणतात, डॉमिनेटिंग द बॉलर. डॉमिनेट करायला हरकत नाही, बट दिस वॉज नॉट द टाइम. कारण जस्ट ओमकार मैदानावर आले होते आणि मला मागचा शॉट आठवतो, ज्यावेळेला मागच्या इनिंगमध्ये आले होते तेव्हा आल्याबरोबर त्यांनी शॉट खेळला होता सुंदर, तो पण स्ट्रेट बॅटनी. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळायला गेले, रिस्क फॅक्टर वाढला आणि बाद होत आहेत. चेतन हरीचं कौतुक होईल. मी म्हणालो होतो की बॅकअप, जसा मी उल्लेख केला होता की इम्रोचं षटक महागडं राहिलं आणि त्या षटकाला बॅकअप देण्यासाठी चेतन आहेर आले आणि चेतनने महत्त्वपूर्ण फलंदाज म्हणजेच कॅप्टन ओमकार डिसोलकरचा विकेट मिळवलेला आहे. नक्की दिस इज अ बिग विकेट. ज्या फलंदाजाने मागच्या वेळेला धावांची गती वाढवली आणि तसंच खूप चांगली पार्टनरशिपसुद्धा मैदानावर 20 धावांची दाखवली, तर तोच फलंदाज बाद झाला आहे. त्यामुळे इकडे गोलंदाज नक्कीच कौतुक होणं आवश्यक आहे. 18 फॉर द लॉस ऑफ 2. 18 धावा झाल्यात, 9 चेंडूचा खेळ झालेला आहे. सुरुवात तर चांगली झाली, पण सर्वात महत्त्वाचं काय तर 2 आघाडीचे फलंदाज बाद झालेले आहेत आणि त्यासोबत ते टेन्शन तर असेलच. पण पाहूया आता त्यानंतर पुढच्या 4 षटकांमध्ये अजूनही खेळ बदलेल, खेळामध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा ठेवूया आपण. चेतन आहेर, फॅन्टॅस्टिक स्टार्ट ऑफ सेकंड ओव्हर. पुढचा चेंडू क्रीज कॉर्नरवरून शफल झाले होते, मोठा फटका खेळण्यानंतर नंतर लक्षात आलं की चेंडू येतोय जवळ. अशा वेळेला रिप्ले बघा दाखवतात tenniscricket.in. कारण मागे थांबले आणि नंतर परत त्यांनी पाहिलं की चेंडू कुठे जातोय. लास्ट टाइमला त्यांनी तो लेफ्ट केला. फ्लाइटेड वाईट यॉर्कर, गुड चॉईस. यावेळेला मात्र बागेत थांबून जागा बनवून फटका बनवला ऑन साईडला आणि आवश्यक होतं कारण मागचा चेंडू डॉट गेला होता. आणि फरमान ऑन द ग्राउंड वन्स अगेन तुम्ही बघताय
खरं तर जबरदस्त म्हणजे ॲधेसिव्हची कुठली कंपनी असेल आणि त्यांना ब्रँड अँबॅसेडर बनवायचं असेल, तुम्ही फरमान खानला ब्रँड अँबॅसेडर बनवू शकता. नाही, व्हेरी गुड फील्ड इन द आउटफील्ड. बघा, जवळ सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंग करणं वेगळं आहे, डीप आउटफील्डमध्ये फील्ड करणं वेगळं आहे. आणि हे सगळे 4 झेल आपण फरमानचे जे मागच्या काही सामन्यांमध्ये आपण पाहिले, हे त्यांनी डीपमध्ये घेतले. ब्युटिफुल कॅच आणि त्यामुळे अजून एक गडी बाद. फॅन्टॅस्टिक. चला फलंदाजाने सुद्धा घाई करा. फक्त क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमलाच वेळेचं बंधन नाहीये, तर फलंदाजांनी सुद्धा तयारीत राहायचं आहे. जर कुठला फलंदाज बाद होतोय, पुढच्या फलंदाजाला लगेच मैदानात दाखल व्हायचं आहे. नक्कीच टाइमआउटचा नियम आहे. टाइमआउटच्या माध्यमातून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 3 प्लेयर्स असे बाद झालेत. इफ यू डझंट कम फ्रॉम युअर ड्रेसिंग रूम, ऑपोजिशन टीम कॅन गो फॉर कॉल, कारण ते अपील करू शकतात. त्यामुळे वेळेवर फलंदाज आतमध्ये येणं, क्रॉस होणं खूप बंधनकारक आहे. परिस्थिती थोडी गंभीर झालेली आहे. राकेश शिंदे, सनराइज 11 या संघाचे 3 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालेले आहेत. अजून एक खेळपट्टीवर जुगेश यादव आहे. आणि तुम्ही जर स्कोअरकडे लक्ष वेधलं बाळ सर, 18 धावा 3 फलंदाज बाद आणि जुगेशचा इंडिव्हिज्युअल स्कोअर आहे 18. एकट्यानेच एक पात्री अभिनय, वन मॅन आर्मी मैदानावरती. असं चित्र मागच्या सामन्यात सुद्धा ज्यावेळेला राहुल खेळत होता त्यावेळेला ते चित्र दिसलं होतं. एका बाजूने किल्ला लढवत ठेवला, त्याच्याच नावावर धावसंख्या जास्त आपल्याला बघायला मिळाली. तेच चित्र या सामन्यात सुद्धा बघायला मिळते. नवीन फलंदाज पोहोचतोय सचिन. स्ट्रायकर साईडला सचिन असेल, जुगेश नॉन स्ट्रायकर साईडला वाट पाहतोय आपल्या संधीची. पण हे षटक चौकारानं सुरू झालं, पण त्यानंतर मागच्या 4 बॉलवर फक्त एकच धाव मिळाली आणि 2 विकेट्स चेतनने मिळवलेल्या आहेत. आतापर्यंत हे षटक 5 धावांचं आणि 2 विकेटचं राहिलंय. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला. सच्च गोलंदाज बॅटन पॅटच्या मध्ये एलिव्हेट केलंय पुन्हा एकदा आणि त्या ठिकाणी चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, कारण विकेटचा प्रेशर होता, ते रिलॅक्स करणं आवश्यक होतं. गुड शॉट. फरमान म्हणजे कॅचची गॅरंटी. ही 6वी कॅच आहे त्याची आजच्या दिवसातली आणि खूप दुर्मिळ बाब आहे. 2 डावांमध्ये त्यांनी 6 कॅचेस टिपलेल्या आहेत आणि काय ओळख त्यांनी कमवलेली आहे. ओळख अशीच मिळत नाही, ती तुम्हाला कमवावी लागते. तुमच्या गुणवत्तेचं सादरीकरण करावं लागतं आणि क्षेत्ररक्षकातला सर्वात महत्त्वाचा रोल त्याचा आउटफील्डमधला आहे. सुंदर झेल टिपले. प्रश्नच नाही. आय बेग युअर पार्डन. मॅग्निफिसंट टायमिंग. आणि फिल्डर कसा असावा, एक काळ नक्कीच मोठ्या मोठ्या फिल्डर्सना आपण पाहिलं आहे आउटफील्डच्या माध्यमातून. मात्र हा फिल्डर कुठे राईट साईडला, पुढे लेफ्ट साईडला, हा बघा रिप्लेमध्ये दाखवत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने जज करणं, गॅदर करणं आणि अतिशय सुंदर टायमिंग त्याच्यामध्ये. बॅट्समॅन बघा जागा बनवली, मोठा फटका खेळणं आवश्यक होतं. डॉट गेला होता आणि ते खेळायला गेले. मात्र फरमान मैदानावर एक्सप्रेशन त्याचे चेहऱ्यावरचं. कळले होते की फरमान आहे म्हणजे मला बाद होणंच आहे. आणि फरमानने खूप चांगला झेल टिपला. म्हणजे आज आपण फलंदाजांच्या रील्स सोशल मीडियावर पाहतो, गोलंदाजांच्या रील्स सोशल मीडियावर पाहतो. मला असं वाटते ठाण्यामध्ये सुद्धा खूप चांगले इन्फ्लुएन्सर आहेत. आज फरमान हायलाईट होईल. नाही, याचं श्रेय नक्कीच गोलंदाजाने, ज्या पद्धतीने लाईन अँड लेंथ ठेवतायत ॲज पर द फिल्डिंग इज बॉलिंग. खूप सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली आणि समोरच्या संघावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न मागच्या षटकात दिसला. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ करायचा प्रयत्न, कारण दावा येत नाही आहे, त्यामुळे दावा आणणं अत्यंत आवश्यक आहे त्या ठिकाणी. आता मात्र दावा येत आहेत आणि दावा या ठिकाणी 6 धावा आल्यामुळे थोडीशी संजीवनी मिळाली मागच्या काही विकेट्समध्ये, असं म्हणायला हरकत नाही आहे. अगदी पुढ्यात ठेवलाय. ड्रायव्हिंग लेनवर बॉल आहे आणि जास्त काय विचार करण्याची गरज नव्हती. बॅट्सविंगचा वापर केला, बॉलला एलिव्हेट केलं आणि त्यानंतर ताकद लावली. टायमिंग साधत असताना जुगेशने हा षटकार वसूल केलेला आहे. आणि जुगेश जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धावफलकाचा वेग वाढवण्याचा भरोसा तो ठेवतोय. ज्या 24 धावा तुम्हाला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात त्या सर्वच्या सर्व धावा जुगेशच्या. $24 for the loss of 4 with the 6. 4 गडी बाद झाले, 24 धावा होत असताना मैदानावरती. याचं पूर्ण श्रेय गोलंदाज आणि खास करून फरमानला. द मॅन विथ गुड फिल्डिंग. चेस करायचा प्रयत्न, वीरेंद्र सेहवाग स्टाईल. यावेळेला ऑफ साईडला कट करायचा प्रयत्न त्या ठिकाणी. राहुल कश्यप जबरदस्त इनिंग दाखवली मैदानावरती. क्लासिक बॅटिंग, त्याच्या माध्यमातून 13 चेंडूमध्ये 40 धावा. जास्त वीड मिळाली होती आणि त्या वीडचा फायदा उचलून त्यांनी खेळाचा स्लॅश केला होता. कव्हर्सला क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न, झेल टिपण्याचा, पण राहुलचा रीच थोडासा कमी पडला. आणि बघा जुगेश तोच विचार करतोय की मी आउट होणार आहे की नाही, पण सुदैवानं ते बचावलेले आहेत. नाही, प्रत्येक बॅट्समन थांबण्याचं मूळ कारण आहे त्यांची फिल्डिंग स्टँडर्ड. कारण मागच्या काही चेंडूंमध्ये ज्या पद्धतीने त्यांचं फिल्डिंग होते आउटफील्डमध्ये, ज्या पद्धतीने त्यांचे क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत चांगल्या पद्धतीने, त्यामुळे तो बॅट्समॅन थोडासा तिकडे थांबला गेला. मॅग्निफिसंट फिल्डिंग, कारण फार कमी अशा अलर्ट फिल्डिंगवाले टीम्स बघायला मिळतात. तो अलर्टनेस आहे टीम पूर्वी सनराइज टायगरच्या 19 क्षेत्ररक्षकांमध्ये.
फील्ड पोझिशन तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळते. अपील होतोय या ठिकाणी. आणि LBWच्या स्वरूपात किशनचा सुद्धा खेळ संपलेला आहे. 5 फलंदाज बाद होताना जुगेशने पाहिलेले आहेत आणि कोणीच स्कोर नाही केला. फक्त जुगेश यादवच्या 25 आणि 5 फलंदाज शून्यावर बाद. दुर्मिळ बाब आहे. नाही, हे फार असं बरोबर म्हणाल, दुर्मिळपणे असं ही गोष्ट बघायला मिळते. जसं राहुलने मागच्या वेळेला एकट्यानेच बॅटिंग केली होती, आता तर जोगेश एकट्याबरोबर लढत होता त्या ठिकाणी. कारण कोणीतरी समोर, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि तुम्हाला जर साथ नाही मिळाली तर तुम्ही असं मग मागे पडण्याची भीती असेल. निम्मा संघ इथे परतलाय. गोलंदाजांचं कौतुक, क्षेत्ररक्षकांचं कौतुक, चांगल्या दाबांमध्ये कंट्रोल करायचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी. 2 मॅच विनर समोर जेव्हा येतात, स्ट्रॉंग वीक पॉईंट्स बघायला मिळतात. साथ मिळणं, आपण उल्लेख चांगला केला की जर तुम्हाला तुमच्या साथीदारांची साथ मिळाली तर मग प्रतिस्पर्धी संघावर तुम्ही मात करू शकता. पण एकटाच खेळतो, एकटाच लढतो, एकट्याचा संघर्ष दिसतोय. क्रिकेट हा एकट्याचा खेळ नाहीये, प्रत्येकाला खेळावं लागतं. आणि पाहूया तीच बाब पुढच्या 3 षटकात ध्यानात येते का राकेश शिंदे सनरायझर्सच्या फलंदाजांच्या. नक्कीच, कारण क्रिकेटमधूनच तुम्ही भरपूर काही गोष्टी शिकत असता. ज्या वेळेला सिच्युएशन थोडंसं टाईट होतो, निम्मा संघ तुमचा परत तो ड्रेसिंग रूममध्ये मिडल ऑर्डरवर थोडा प्रेशर येतो, त्यावेळेला खरी तुमची कसोटी असते. क्रिकेट तर नेहमीच खेळतात नॅचरली सगळे, मात्र प्रेशरमध्ये जो फलंदाज आपल्या संघाला बाहेर काढतो तो जिनियस असतो. जीनियस. खूप कमी खेळाडू या यादीमध्ये येतात. आणि पाहूया आता आजच्या दिवसामध्ये गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केलेली आहे. जुगेशचं पहिलं निर्धाव षटक, त्यानंतर इम्रोजचं 3 विकेट्स मेडन. फलंदाजी करताना राहुल कश्यपचा तो दबदबा. त्यानंतर मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण ओमकार बिचौलकर असेल किंवा जुगेश यादव असेल किंवा चेतन पावसकर असेल त्यांची खेळी. तर काही की फीचर्स आजच्या दिवसातले राहिलेत. नक्कीच स्टँडर्ड परफॉर्मन्स दोन्ही मॅचमध्ये स्टार्टिंगला आपल्याला बघायला मिळाला. कारण काही टॉप स्टार्स आपल्याला इथे बघायला मिळाले. मी या सगळ्यामध्ये रझाकची बॅटिंग आपल्याला, रझाक लवकर बाद झाला होता. रझाकची बॅटिंग आपण आतुरतेने वाट बघतो की वी कॅन सी सम ऑफ द ब्युटिफुल शॉट फ्रॉम रझाक, मात्र ते नाही बघायला मिळालं. वी कॅन सी नेक्स्ट मॅच. वाईड अँगल व्यू तुम्हाला पाहायला मिळतो. या नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणाचा स्कोर झालेला आहे 25-4 चेंडूचा खेळ संपलाय. रायझिंग अँड सरप्रायझिंग, काय बॉल पिच केलाय. गुडलेंदा बॉल पिच केल्यानंतर कटर्स तर ही ओळख आहे इम्रोजची. आणि त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक नंतर पुनरागमन होण्याची शक्यता होती आणि ते झालंय. नक्कीच कारण त्या आता ते चिंतन करत असेल, कारण निम्मा संघ ड्रेसिंग रूममध्ये आलाय, कोणीतरी उभं राहायला पाहिजे, दावा आवश्यक आहे. 6 षटकात दाबला, कारण विनर खेळत आहेत. त्यांना माहिती आहे की हा सामना अत्यंत महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा आहे. लास्ट बॉल फुल लेंथ होता, बॉल मागे सरकलाय आणि यस स्टंपला धडकलाय. म्हणजे तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर 6वा फलंदाज बाद होतोय. राकेश शिंदे सनरायझर्सचा अडचण वाढलेली आहे. 6 फलंदाज शून्यावर बाद. नाही, दिस इज वाय आफ्टर विनिंग द टॉस इम्रोजने फिल्डिंग घेण्याचं कारण तेच होतं. पूर्वी सरनाईक टायगर्स सारखे या ठिकाणी खेळत असताना आपल्याला मैदानावर बघायला मिळत आहेत. मॅग्निफिसंट बॉलिंग, मॅग्निफिसंट फिल्डिंग, लाईन अँड लेंथ चांगले ठेवत आहेत, रूम देत नाहीत, जागा देत नाही आहेत, फलंदाजांना कुठेही पार्टनरशिप किंवा पुढे येण्याचं माध्यम देत नाही आहेत. नवीन फलंदाज कैलास पोहोचतायत. 3 षटकांमध्ये पूर्णपणे दबदबा राहिलेला आहे. आणि यस नॅचरली पुन्हा एकदा चेतन अहिरलाच बोलवलं जाते बॉलिंग करण्यासाठी, कारण ते गरजेचं आहे. कारण त्यांनीच खरं तर सुरुवात केली होती दबाव टाकण्याची. येस, इम्रोजला माहिती आहे की मी 6 गडी बाद केले आणि अशा वेळेला प्रेशर मला कसं वाढवता येईल. सो तुमचा जो प्रमुख गोलंदाज ज्याला यश मिळालं आहे त्याला पुढे आणतायत पुन्हा एकदा, कारण आवश्यक आहे. हा प्रेशर मला कंटिन्यू कसं करता येईल, वाढवता कसा येईल, हा त्याच्यामागे डावपेच आहे. इम्पॅक्ट प्लेअर मैदानात दाखल झालेला आहे जुगेशची साथ देण्यासाठी. आता जुगेश एकटा खेळेल की जुगेशला साथ मिळेल, प्रश्न वेगवेगळे आहेत. संघाचा विचार करत असताना जुगेशने आतापर्यंत चांगला खेळ दिलेला आहे. पण हा डाव, हा सामना तुमच्या आमच्या सर्वांच्या लक्षात राहील, कारण 25 धावा जुगेशच्या आहेत आणि 6 फलंदाज शून्यावर बाद झालेत. एक पात्री अभिनय, वन मॅन आर्मी सारखं उभं राहणं आवश्यक आहे. भरपूर वेळा अशी संधी, अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते जेव्हा संघासाठी तुम्हाला उभं राहावं लागतं. फुल लेंथ बॉल ड्राईव्ह केलाय. स्वीपर क्षेत्ररक्षक आहेत फरमान. पुन्हा एकदा त्यांचाच रोल त्यांनी योग्य त्या पद्धतीने निभावलेला आहे. डबल कंप्लीट होतं आपल्या संघासाठी. 2 धावा फरमानने वाचवल्यात. धावसंख्या 27. ब्युटिफुल फील्ड इन द डीप आउटफील्डमध्ये फील्ड करणं अत्यंत कठीण असतं. इट इज नॉट दॅट मच इझी. क्लोजला करू शकता, पण डीपमध्ये असताना इतकं पुढे मागे लेफ्ट राईट खूप सुंदर फिल्डिंग करता येते या सामन्यामध्ये फरमान. चपळता आहे, ऊर्जा आहे. आणि त्यामुळे त्या ऊर्जेचा, त्या चपळतेचा वापर करत असताना त्या क्षेत्राचा तो एक राजा आहे.
म्हणजे बॉल त्यांच्या पलीकडून जाणारच नाही त्याची काळजी ते घेत असतात आणि म्हणूनच फरमान म्हणजेच धावा वाचवण्याची शक्यता. नक्कीच ही त्यांची मेहनत आहे. दिस इज ऑफ द दिस ॲथलीट यू कॅन सी सच अ ब्युटिफुल फिल्डर. खूप सुंदर पद्धतीने जज करतात. जज करणं महत्त्वाचं असतं फिल्डिंगमध्ये आणि ते जज करणं, गॅदर करणं, मॅग्निफिसंट हायटेक फिल्डिंग. ग्राफिक्स मोनार्कचे आपण पाहतोय. एन्हान्सिंग ग्राफिक्स आहेत म्हणजे स्क्रीनवरून हटूच नये. काही ना काही वेगवेगळं, काही ना काही नवीन नवीन गोष्टी तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतात. म्हणजे प्रेक्षकांना बिझी ठेवण्याचं काम tenniscricket.in आणि मोनार्कचे सर्व टेक्निशियन करतायत. नक्कीच एका बाजूला संदेश पिलाणी आणि त्यांचा ग्रुप, दुसऱ्या बाजूला विपुल पांडुलकर. लॉट ऑफ एक्सपिरियन्स मिडल ईस्टला जाऊन आले आणि त्यामुळे हा जो अनुभव आहे ते पूर्णपणे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या भारतासाठी कसं चांगलं या ठिकाणी हायटेक लाईव्ह दाखवता येईल हा प्रयत्न tenniscricket.in आणि मोनार्क करत आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा देखील आपण आभार व्यक्त करायला हवं. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचं तर काम आहेच, पण मैदानाची निगा राखण्याचं काम मीरा भाईंदर महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत. नक्की नक्की श्रेय लॉट ऑफ ग्रेटनेस टू मीराबंद म्युनिसिपल कॉर्पोरेशन. पुन्हा एकदा सज्ज होतं चेतन. मॅच ऑन होते. धावसंख्या 27-27, लॉस ऑफ 6 विकेट. स्ट्राईक असलेला जुगेश यादव. ओव्हर द विकेट चेतन. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फुल लेंथ होता पण या बॉलमधून गती काढली होती चेतनने. काय व्हेरिएशन आहे चेतनकडे. फॅन्टॅस्टिक बॉलिंग. आतापर्यंत इमरोजवर सर्वांचं लक्ष होतं पण चेतन भावखावून जातोय. नक्कीच नक्कीच लाईन अँड लेंथ अप्रतिम आहे. वेगामध्ये परिवर्तन आणतात. एक चांगला गोलंदाज तोच असतो जो 6 व्हरायटी देतो आणि ते व्हरायटी देण्याचा प्रयत्न करतात आणि इज अ विकेट टेक अ बॉलर वी शुड से. कैलास इम्पॅक्ट प्लेअर नॉन स्ट्रायकर सेंटला. जुगेश इन फॉर्म प्लेअर स्ट्रायकर सेंटला आहे. चेतनचा पुढचा बॉल. हो, जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन. परिस्थितीचा होता दबाव, षटकार खेचून पाडला आपला प्रभाव. सिक्सर. मॅग्निफिसंट. अशा फटक्याची किंवापासून त्यांची ड्रेसिंग रूम वाट बघत होती. मात्र हा फटका खेळणं एवढा सोपं नव्हता. बघा फलंदाज लास्ट मोमेंटला आपला फटका त्यांनी डिस्क्लोज नाही केला. लास्ट मोमेंटला त्यांनी तो अटेम्प्ट केला आणि तो पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. चेंडूमध्ये खराबी नव्हती पण तो स्ट्रोक बनवलेला आहे. जुगेश आपल्या कामगिरीचा कस लावतोय. आपल्याकडे जो टॅलेंट आहे त्या टॅलेंटचा वापर करतोय. चेतन त्याची कामगिरी करतोय पण त्याच्यासोबत आपण सुद्धा वरचढ आहोत. तीच भूमिका. नक्कीच क्लासिक अष्टपैलू. मागच्या वेळेला निर्धाव षटक, यावेळेला एक पात्री अभिनय. वन मॅन आर्मी सारखे तिथे उभे आहेत. आपल्या संघाला तारतायत, संकटातून बाहेर काढतायत. 12 चेंडूत 33 धावा आहेत जुगेश यादवच्या आणि त्यापैकी 8 चेंडूमध्ये 6 विकेट्स आहेत संघाच्या. त्याचमुळे आपण 21 चेंडूंचं अनालिसिस करून दाखवलं प्रेक्षकांना. 33 धावा, 6 फलंदाज बाद, रन रेट 9.43चा संभाव्य स्कोर. तुम्हाला काय वाटतं बाळासर? अजूनही यानंतर 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक साधारणपणे जसं पहिल्या 2 मॅचमध्ये 57 आणि 53 पाहिलं, तिथेच कुठेतरी धावसंख्या बघायला मिळेल असं चित्र दिसतंय. जुगेश जर थांबला तर मला तो आकडा 70च्या पलीकडचा दिसतोय. कारण त्याने मुश्किल आहे, कारण बॉलिंग इकॉनॉमिकल अनालिसिस जे पृथ्वीकरण आपण स्कोर शीट सोनमनी दाखवलं त्या आधारावरती थोडंसं मुश्किल वाटतंय. बघूया काय करते. इफ्स अँड बट्स असतात क्रिकेटमध्ये. तर्क लावणं आपलं काम आहे. खेळणं खेळाडूंचं काम आहे. 33 झाल्या, 6 फलंदाज बाद. फुल इन बॉल ड्राईव्ह केलंय. एलिव्हेशन तितकं नव्हतं पण गॅप मोठा आहे. तो गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकार येतो जुगेश यादवच्या बॅटमधून. फॅन्टॅस्टिक फ्लो अँड फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय जुगेश. एकटा लढतोय एखाद्या शिलेदारासारखा. अप्रतिम बॅटिंग. जेव्हा समोरून साथ मिळत नाही त्यावेळेला उभं राहणं आवश्यक असतं. याच मुलाने एक निर्धाव षटक टाकला होता याच्या अगोदरच्या मॅचमध्ये आणि तोच मुलगा एकटा उभं राहत असताना काय एलिव्हेट करतो, गॅप शोधत होता. 2 फिल्डर समोरासमोर आले तरी पण संधी नाही मिळाली त्या चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये रोखण्यासाठी. स्कोर वाढतोय. स्कोरला पुढे नेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. चेतनचा पुढचा बॉल. हो, हवेत आणि थेट बॉल सीमारेषा पार. सीधी बॅट, नो बकवास. बॉल लॉंग ऑन क्लिअर करतोय. अफलातून षटकार. क्लासिक बॅटिंग फ्रॉम दिस प्लेयर. सगळी रिस्पॉन्सिबिलिटी. क्रिकेटमधला दुसरा शब्द जबाबदारी काय असतं आपल्या संघाची कृतीमध्ये आणताना. आणि काय एलिव्हेशन आहे. कॉपी बुक स्टाईल ती जागा बनवली. आधीच मन बनवलं होतं की समोर खेळणार आहे आणि मॅग्निफिसंट स्ट्रोक फ्रॉम जुगेश. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. जुगेश ओव्हर द विकेट. चेतन. हो, पण आता बॉल हवेत आहे आणि आता जुगेशचा खेळ सुद्धा संपलेला आहे. राहुल कश्यप यांनी तो झेल टिपलेला आहे आणि 43 धावा जो त्याचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आहे. संघाच्या 43 धावा, 7 फलंदाज बाद, 4 षटकाचा खेळ संपला.
नाही, इम्रोज खान चाणक्य संघनायक आहेत. आय विल नेव्हर फॉरगेट, कारण मी त्यांचे फिल्डिंग स्टाईल किंवा बॉलिंग चेंज बघतोय. ते बघत होते की आवडते फटके नक्कीच खेळायला दिले. त्याच्यानंतर त्याला मोहात टाकला थोडं जास्त उंच एलिव्हेट करण्यासाठी, आणि तिकडे चक्रव्यूहमध्ये या ठिकाणी मेन फलंदाज जो एकटा उभा होता तो फसतोय. ही डिझर्व्स अप्रिसिएशन. नो डाऊट, नो डाऊट. सी, मी नेहमी एक वाक्य म्हणतो, संकटामध्ये, प्रेशरमध्ये, दबावामध्ये जेव्हा तुम्ही खेळता आणि आपल्या संघाला तारता, आपल्या संघाच्या धावसंख्येला अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे येतं, ती इनिंग वर्षोनवर्ष तुमच्या ब्रेनमध्ये असते आणि ती तुम्हाला जी कॉन्फिडन्स देऊन जाते ना 1000%, बाकी कुठली इनिंग देऊ शकत नाही. आणखीन एक प्रशंसा मी या दोघांची करीन. सोनमताई, एकही एक्स्ट्रा नाही, राईट? दोन्ही गोलंदाजांनी एकही एक्स्ट्रा खर्च नाही केली. दिस इज द डिसिप्लिन ऑफ बॉलिंग. वेन यू हॅव अ गुड कॅप्टन, चेंज ऑफ बॉलिंग, ॲक्युरसी, आणि दोन्ही एंडनी म्हणजे वसई किल्ला एंड आणि मुंबई दोन्ही एंडनी जेव्हा अटॅक चांगला होतो ना, तर नक्कीच दबाव वाढतो आणि तोच दबाव या मॅचमध्ये बघायला मिळाला विकेटच्या माध्यमातून. संदीप वालंगडे नवीन फलंदाज पोहोचत आहेत, जे नॉन स्ट्रायकर सेंडला असतील. कैलास स्ट्रायकर सेंडला अयाज बेग. मागच्या सामन्यामध्ये इकॉनॉमिकल अयाज राहिला होता. पुढचा बॉल अयाजचा. शॉर्ट ऑफ लेन खेळायचं होतं ऑन साईडला, पण बॉल लँड होतोय एक्स्ट्रा कव्हरला. संधी निर्माण केली होती अयाजने. आणि आता हा पहिला फलंदाज आहे जुगेश नंतर ज्याच्या नावावर या डावातली धाव जाते. येस येस, दिस इज समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी, डिफरंट रेकॉर्ड इन द स्कोर शीट. एकटा जोगेश होता हा पहिला फलंदाज आहे ज्याने धावा आणल्या आपल्या संघासाठी. 44.7 फलंदाज. अजूनही संधी आहे. राकेश शिंदे सनराईज टीमला 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. याचा पुढचा बॉल तयारी नव्हती फलंदाजाची. ऑन साईडला जर प्रोटेक्शनचा विचार केला, लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आहे, फॉरवर्ड स्क्वेअर लेग आहे, 30 सेकंडच्या बाहेर स्ट्रेट लॉंग ऑफ आहे आणि स्वीपर कव्हर. असं क्षेत्ररक्षण 30 सेकंडच्या बाहेर सेट केलंय अयाज बेगने संदीपसाठी. फुल टॉस मिस केलाय संदीपने. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी? हा नो बॉल आहे. फुल टॉस होता, फायदा उचलू शकले असते पण नाही फायदा उचलता आला. नाही, काय होतं ज्यावेळेला फुलटॉस येतो भरपूर वेळा मनाची तयारी करतो आणि एक बॅकलिप घेत असताना आपण तो टायमिंग आणायचा प्रयत्न करतो, तो चुकतो कधी कधी, आणि तेच चुकलं. त्याला माहिती होता फुलटॉसमध्ये मी जास्त धावा कुठू शकतो, मात्र तो एलिव्हेट नाही करू शकला. चला पुढचे दोन कॅप्टन्स, हजुरी क्रिकेट क्लब आणि कुंकाई शुतलाई विटावा. दोन्ही कॅप्टन टॉससाठी रेडी राहायचं आहे. होईल इनिंग ब्रेकमध्ये टॉस. नो बॉल आहे. इट इज नो बॉल. येस, 1+1, 2 धावा. 46. अजून एक गोष्ट इथे या सामन्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पहिल्या मॅचला ओमकार डिसोलकर कॅप्टन होता, या मॅचला जोगेश होता. पण त्या मॅचला भाई ओमकारने चांगला परफॉर्मन्स दाखवला, या मॅचला सुद्धा. मात्र नक्कीच याचं चिंतन करतील जोगेश आणि ओमकार. अजून एक डाव बाकी आहे बघा. पहिल्या डावात जेव्हा तुम्ही चांगलं खेळता, दुसऱ्या डावात थोडं सोपं जातं. मागच्या 2 सामन्यामध्ये आपण तेच पाहिलं. दोन्ही सामने जवळपास एकतर्फी झाले. त्याचमुळे पहिल्या डावाला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. दुसरा डाव नंतर आपण खेळणार आहोतच, कारण पहिल्या डावाचे पडसाद हे दुसऱ्या डावावर उमटत असतात. अयाजने पुन्हा एकदा आव्हान स्वीकारलेलं आहे. जवळपास ताशी 100च्या गतीनं तो चेंडू हाताळलाय. मॅग्निफिसंट बॉलिंग. इम्रोजकडे पूर्ण बॉलिंग जी पोटेन्शियल आहे ती अप्रतिम आहे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा खूप सुंदर गोलंदाजी आहे त्यांच्या टीमच्या माध्यमातून. 46 झालेत. कैलास, ज्या कामासाठी तुम्हाला बोलवलंय ते काम झालं पाहिजे. इम्पॅक्ट प्लेअर आहात तर तुमचा इम्पॅक्ट दिसला पाहिजे. पडल्यानंतर टर्न होतोय, थोडासा चेंडू थोडासा फुल लेंथ होता, फास्ट सुद्धा डिलिव्हरी होता. बघा क्रीज कॉर्नरवरून टाकला होता, तेव्हाच लक्षात आलं की तो चेंडू कदाचित आत येऊ शकतो. पडल्यानंतर थोडासा टर्न झाला बीट करत असताना. गुड बॉलिंग. यंग टॅलेंटेड बॉलर अयाज बेग ड्राईव्ह केलंय. ज्या ठिकाणी खेळायचंय मेरिटवर खेळलंय. बॉल एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलवर, पण थोडं कन्फ्यूज आहे फलंदाज की धाव घ्यायची की नाही घ्यायची. आणि आता कन्फ्युजन होते. क्लिअर ओव्हर तुझी धाव मिळेल. 2 धावा ऍड होतील. धावसंख्या पोहोचते 48. तर हळूहळू ही धावसंख्या पुढे सरकते. मात्र संघनायक इम्रोज खान ज्याने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतलं, त्याचं अत्यंत बारीक लक्ष पूर्वेश सरनाईक टायगर्स या टीमचं, आणि कंट्रोल करायचा प्रयत्न करत आहेत. अयाज तोच देखील कंट्रोल ठेवूनच आहे, म्हणूनच त्यांना शेवटच्या टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी राखून ठेवलं होतं. कारण 2 स्पेल कंटिन्यू करतायत निंबूजोन चेतन, आणि त्यानंतर चेरी ऑन अ केक अयाज बेग. क्लासिक बॉलिंग. कारण किती डॉट आले? 3 का 4? 3 डॉट टाकलेत. लक्षात घ्या, 3 डॉट टाकलेत. आणि हा चौथा पण लिहून घ्या.
आणि आता यष्टीच्या स्वरूपात कैलास बाद झालेले आहेत. 8वा फलंदाज बाद. 5 षटकाचा खेळ संपलाय. 48 धावा. तर मी म्हणालो ना की इम्रोज सच्चे चाणक्य नीतीचे संघनायक आहेत. त्यांनी सुरुवातीलाच निम्मा संघ पाठवला होता ड्रेसिंग रूममध्ये आणि त्याच्यानंतर एकटा जोगेश उभा होता. मात्र त्याच्यानंतर जोगेश गेल्यानंतर हा सामना कसं कंट्रोलमध्ये आणता येईल आणि कमी दाबा आपल्याला कसे उपलब्ध होतील या दृष्टीने चांगली गोलंदाजी याचकडून सुद्धा 5व्या षटकात. आणि त्यामुळे हा प्रेशर आपण बघतोय, प्रेशर कंटिन्युअसली वाढतोय या ठिकाणी. आणि प्रश्न आहे की शेवटच्या षटकात किती धावा येतात. जसं मनीषने उल्लेख केला सर 70पर्यंत जाईल का, तसं मला वाटत नाही आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांच्या सगळ्या गोलंदाजांनी इकॉनॉमिकल टाकले आहेत, टर्न टाकलेत, बाउन्स टाकलेत, स्विंग केलेत, लाईन अँड लेंथ अप्रतिम आहे. त्यामुळे हा शेवटचा जो षटक टाकणारा जो गोलंदाज असेल तोही मॅन विथ गोल्डन नाम असणार. ओमकार डिचोलकरचा हा मित्र आहे जय गणेश. ठाण्याला एकाच टीममध्ये खेळतात. तर पाहूया ओमकारला जी कामगिरी करता नाही आली ती कामगिरी आता जय गणेशच्या वतीनं पाहायला मिळेल का. शेवटचे 6 बॉल, शेवटची 5 मिनिटं अत्यंत महत्त्वाचं आहे या दोन्ही विनर टीमसाठी. दिस इज अ बिग अग्निपरीक्षा असं मी म्हणेन. या 7 चेंडू जे काय घटना आतमध्ये घडणार आहे या दोन संघाच्या माध्यमातून तोच या ठिकाणी भरपूर काही गोष्टी सांगत जाईल. एकविरा पॅकर्स या टीममधून सोहम पवार खेळतात जे गोलंदाजी करण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि लोकमान्यमधून जय गणेश खेळतात. संदीप खेळतात तिरंगामध्ये. वॉर्ड कमिटी खूप चांगलं काम करते ठाण्यामध्ये. त्या अंतर्गत हे सर्व तुम्हाला संघ खेळताना पाहायला मिळतात. ओह, बॅटची रुबी कट, बॉल मागे फाईन लेगला सर्कलच्या क्षेत्ररक्षक मिळते 1 धाव. 1 धाव वाढेल, धावसंख्या 49. सुंदर शैली सोहम याची. रॉजर बिर्ने स्टाईल. क्रीजचा वापर करत असताना चेंडूला मिडल स्टंपवर आणण्याचा प्रयत्न. वेन यू हॅव गुड बॉलर्स तुम्ही अशा पद्धतीने समोरच्या संघाला कंट्रोल करू शकता. काल जसं प्रितेश जोशीला आपण पाहिलं, त्यांनी सुद्धा 46मध्ये एका टीमला कंट्रोल केलं होतं. अजूनही 5 बॉल्स बाकी आहेत. जर मनावर घेतलं तर मैदानात आणता येतं, पण गोलंदाजाचा स्कोप देत नसेल. मला असं वाटते बॅट्सविंग आणि बॉलमध्ये 2 फुटाचं अंतर होतं. नक्कीच. सोहम पवार हा लोकप्रिय गोलंदाज आहे. सोहम पवार हा इकॉनॉमिकल गोलंदाज आहे. सोहम पवार हा मॅच विनर गोलंदाज आहे. सोहम पवारची त्यांनी खूप कष्ट करून आपली जागा टेनिस विश्वामध्ये ॲज अ बेस्ट बॉलर म्हणून त्यांनी मिळवले. मागचा सामना सोहमसाठी तितकाच चांगला नव्हता, पण आता ते पुनरागमन सोहमचं पाहायला मिळते जे आवश्यक आहे. एका सामन्यावर तुमची प्रतिभा ओळखली जाऊ शकत नाही. तुम्हाला पुन्हा संधी मिळते आणि फक्त तुम्हाला काय करायचं आहे, संधीचा फायदा उचलायचा आहे. आणि त्या ठिकाणी गलीला जेल देऊन फलंदाज जय गणेशचा खेळ सुद्धा संपलाय. मराठी भाषेमध्ये एक शब्द आहे खोल टप्प्याचे चेंडू. हे खोल टप्प्याचे चेंडू आहे ना, सोहमची अत्यंत महत्त्वाचं ब्रह्मास्त्र आहे. अतिशय सुंदर पद्धतीने लाईन वेरी करतात. प्लेन बॉलर आहेत. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणं ही त्यांची ओळख आहे आजपर्यंतची. ही विल नेवर एक्सपिरियन्स म्हणजे एक्सपेरिमेंट करणार नाहीत जास्त. तर संघनायक अजुरी क्रिकेट क्लबचे कॅप्टन झिशान यांना विनंती करतो त्यांनी टॉससाठी यावं. पुढचे 2 जे लुझिंग टीम आहे त्यांच्यामध्ये मॅच या ठिकाणी होईल. कोणकाई शितलाई विठावा आणि तसंच अजुरी क्रिकेट क्लब बागले इस्टेट ठाणे यांच्यामध्ये मॅच होईल. सोहम पवार पुन्हा एकदा बॉडी लाईन. ॲशेस सिरीजमध्ये अशाच पद्धतीने बॉडी लाईन होतात. शरीरावर जेव्हा चेंडू येतो तेव्हा तुम्ही खेळणार कसा असा प्रश्न याचा जन्म सर डॉन ब्रॅडमॅन यांच्याच वेळी झाला. अत्यंत कठीण चेंडू असतो. आउट टू प्ले. सोहम पवार युझिंग इज फुल लाईन अँड लेंथ, युझिंग द एक्सपिरियन्स, युझिंग द स्किल अँड टॅलेंट. अत्यंत इकॉनॉमिकल बॉलर. बघा प्लेन बॉलर आहेत. जास्त असं एक्सपेरिमेंट करत नाही आहेत. स्टंप टू स्टंप, ऑफ स्टंप, मिडल स्टंप, लेग स्टंप. आणि हा संघ इथे पूर्ण ऑल आउट होतोय आपण बघतोय. आणि याचं पूर्ण श्रेय चाणक्य नीतीचे संघनायक पूर्वेश सरनाईक टायगर्सचे एम्ब्रोस खान यांना जात आहे. इज अ की मॅन विथ गुड लिडरशिप क्वालिटी, विथ गुड चेंज ऑफ बॉलिंग. त्यांच्या सगळ्या संघाने सांघिक खेळ कसा करावा याचा उत्तम परफॉर्मन्स त्यांनी गोलंदाजांच्या माध्यमातून फरमानला विसरता कामा नये. इज अ की फिल्डर व फिल्डेड व्हेरी वेल इन द आउटफील्ड. भरपूर धावा थांबल्या, भरपूर धावा थांबवल्या, भरपूर कॅचेसही त्याने घेतल्या. आणि एक संघाला एकत्र बांधून कसं आणायचं ते पूर्वेश सरनाईक टायगर्सच्या एम्ब्रोस खाननी या ठिकाणी दाखवलं आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी खरंच या सगळ्या संघातील खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स बाय इम्रोज खान, राहुल, सोहम, चेतन, अयाज. क्लासिक बॉलिंग इन द 5th ओव्हर. फरमान ग्रेट फिल्डर. सोहम कोत
Gaurav, Zishan, Aki and Yogesh, magnificent performance in T6 match. आणि हे दोन विनर समोरासमोर आहेत. फार मोठं टार्गेट नाही आहे. किती जिंकायला दिले? जिंकायला किती दिले? 50 ना? एक्झॅक्ट. तर 50 धावा. पहिल्या सामन्यात आपण 57 पाहिला, दुसऱ्या सामन्यात आपण 54चं टार्गेट होतं आणि तिसऱ्या सामन्यात 50चं टार्गेट. हे असे टार्गेट काय आहेत? वेन यू हॅव अ क्वालिटी बॉलर्स, वेन यू हॅव अ गुड बॉलर्स, वेन हॅव अ मेरिट बॉलर्स, तुम्ही समोरच्या संघाला तारू शकता. आपण मागच्या 2 दिवसात पाहिलं 77, 88, 97 अशा धावा आपल्याला बघायला मिळाल्या ठाण आणि मीराबंदर पूलमध्ये. मात्र तसं चित्र इथे नव्हतं. त्याचं कारण गुड कॅप्टनशिप अँड गुड बॉलर्स. आपण या ठिकाणी मी थोडा माळणीला विश्रांती देतोय. वळूया टॉसकडे. मनीष पाटील त्या ठिकाणी तयार आहेत. मनीष, वेलकम बॅक. टॉस आपण करतोय, दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. कुंकाई, शितलाई विटावा आणि हजुरी क्रिकेट क्लब. पण कॅप्टन तितके आनंदी दिसत नाहीये, फक्त वरवर हसतायत. पण त्यांना मनातून खूप मोठे घाव लागलेले आहेत. पण ते घाव पुसण्यासाठी, मलमपट्टी करण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. आणि आता आपण खेडकर सर आहेत आमचे मॅच रेफरी, हजुरी क्रिकेट क्लबचे कॅप्टन आणि कुंकाई शितलाईचे कॅप्टन रेडी आहेत. होतोय टॉस. PSPL आणि प्रताप सरनाईक फाउंडेशन असा कॉल द्यायचा आहे. कोण कॉल देईल? दिशान. PSP ला कॉल, पण प्रताप सरनाईक फाउंडेशन म्हणजे नाणेफेक जिंकलेले आहे. कुंकाई, शितलाई विटावा आणि नाणेफेक जिंकून सुनीत निकम जास्त एक्साइटेड आहेत आणि त्याचा निर्णय आहे बॅटिंग. मग 3 आकडी धावफलक पाहायला मिळेल का आम्हाला 100च्या पार? नाही, ट्राय करू आम्ही चांगल्यात चांगला बोर्ड, म्हणजे बोर्डवरती चांगला स्कोअर लावण्याचा, बस एवढंच बोलू शकतो. काय खेळपट्टी मदत नाही करत आहे? नाही, खेळपट्टी खूप चांगली आहे, बट नाही झाली वर्क मागच्या मॅचला. या मॅचला ट्राय करू आम्ही. सनवेद आणि सुनीत या 2 नावांव्यतिरिक्त आम्ही जास्त भरोसा कोणावर ठेवू शकतो या पुढच्या डावामध्ये फलंदाजी करताना? गौरव झाला, रोहन झाला. त्यांचा मागच्या मॅचमध्ये परफॉर्मन्स नाही आला, तर मला यावेळी शुअर वाटतात की ते परफॉर्म करू शकतात. फायनल मेसेज टीम चांगला खेळण्यासाठी? काय नाही, चांगलं खेळा, फिल्डिंग चांगली खेळा आणि जास्तीत जास्त पाणी प्या, ज्याच्याकरून चांगलं खेळू शकता. पाणी प्या. हिटवेव आहे तर तुमच्यासाठी पाण्याचा मुबलक साठा आहे. तर जिशान करायचं क्षेत्रक्षण आपको फील्डिंग करनी है, मन के हिसाब से फैसला है? हाँ, अच्छा फैसला है हम लोग को। फील्डिंग मिला, अच्छा हुआ। टीम में कोई बदलाव होगा कि वही टीम खेलेगी? नहीं, उसमें एक इम्पैक्ट किया जाएगा। आपके टीम को आपका आखिरी मैसेज PSPL में टिकने के लिए? अच्छा खेलो, सब मन लगा के खेलो और बाकी मुकाबला जीतो. हाँ, जीतना ही है। चलो, ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकून कुंकाई शितलाई विटावा संघाने फलंदाजी निवडलेली आहे आणि हजुरी क्रिकेट क्लबला करायचं क्षेत्ररक्षण. दोन्ही कॅप्टनला देऊ शुभेच्छा. आपण आहोत tenniscricket.in वर पाहतोय PSPL. थँक्यू. thank you, Manish Patil. This is a gutsy captain after winning the toss, elected to bat. दोन जे लुझिंग टीम आहेत त्यांना तुम्ही पुढच्या मॅचमध्ये या ठिकाणी बघू शकाल खेळताना. हजुरी क्रिकेट क्लब वागळी स्थित ठाणे, झिशान चौधरी इज द कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला कुंकाई शितलाई विठावा, सुनीत निकम कॅप्टन आहेत. सो वळूया सामन्याकडे. 50 टू विन, 36 चेंडू 50 धावा. जेवढं माझं अनुभव आहे 50 वर्षाचं, आय हॅव सीन जेव्हा पण धावा कमी होतात तेव्हा क्वालिटी रेव्होल्युशन किंवा क्वालिटी ऑफ क्रिकेट वाढतं. तर तसं इथे क्रांती बघायला मिळेल हा प्रश्न आहे. म्हणजे इम्रोजनी चाणक्य नीतीची संगनायक या ठिकाणी भूमिका त्यांनी पार पाडली. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी राकेश शिंदे सनराईजचे कॅप्टन त्याच पद्धतीने कॅप्टनशिप करतील. दर इज अ क्वेश्चन मार्क. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ओमकार डिसोलकर, पहिला चेंडू बॉडी लाईन शफल ऑन साईडला वळवायचा प्रयत्न, ऑन द पाटील लागून तो चेंडू येतोय. आपण बघतोय सिली पॉइंटला. अशाच पद्धतीने गोलंदाजी होतात इंटरनॅशनल लेवलला. आणि ओमकारने मी विसरणार नाही की पहिल्या मॅचमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली होती, विकेटसुद्धा काढलं होतं. रझाकची विकेट त्यांनीच काढली होती पहिल्या ओव्हरमध्ये मेन प्लेयरची. तोच ओमकार डिसोलकर मुंबईकडून तयार. अपेक्षा आहे, आवश्यकता आहे, विश्वास आहे, जिद्द आहे, संघर्ष करायचा आहे आणि तोच पाहायला मिळतो ओमकारचा पहिलाच बॉलवर डॉट. डिसोलकर पुढचा चेंडू घेऊन राहुल कश्यप
आणि तसंच सोम पवार आले 13 चेंडूमध्ये. मागच्या वेळेला त्यांनी 40 धावांची खेळी या ठिकाणी दाखवली होती. एकंदरीत 3 षटकार आणि 5 चौकार कश्यपच्या बॅटमधून. एक गोत्र आहे आणि ते सुंदर बॅटिंग राहुल कश्यपने दाखवलं. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम सम ऑफ द प्लेयर्स टुडे. या वेळेला मात्र उशिरा थोडंसं आपला स्ट्रोक डिस्क्लोज करायचं नाही. स्टेट खेळण्याचा वॉट अ फिल्डिंग, वॉट अ फिल्डिंग. पॉवर प्ले, येस, नो, वेट. गुगल जेमिनी आहे, कम्युनिकेशन वर्ल्ड आहे. अशा वेळेला तुम्ही संवाद मधला सह काढला तर काय होतो, वाद होतो. अशा वेळेला संवाद आवश्यक आहे. लगेच सांगितलं थांब, धावू नकोस, समोर आहे चेंडू. हलक्यात घेऊन नाही चालणार. 9 बॉलर्स घेऊन खेळतोय हा संघ. राकेश शिंदे, सनराइज आणि सुरुवात या षटकाची डॉट बॉल्सने. या वेळेला मात्र हवेत खेळताना ऑफसाईडला 6 धावा. किती जास्त वेळ तुम्ही असं फलंदाजाला बांधून नाही ठेवू शकत. तो फलंदाज वाट बघत असतो की बाबा 1 डॉट गेला, 2 गेला, मला एक कव्हर करायचं आहे. चौकार षटकाराच्या माध्यमातून ते कव्हर करत असताना फलंदाज. हा, ती गोष्ट योग्य आहे की राहुलकडे ती कॅपेबिलिटी आहे. पण कधी कधी मला ती चर्चा करायची होती. मागच्या डावात मी बोललो होतो की आपण काही हिंट्स देऊ शकत नाही. मेडन्स येऊ शकतात का? जर तुम्ही सिंगल डबल्स जर भर दिला तर मग मेडन्स येऊ शकत नाही. आणि तेच तत्व कदाचित फलंदाज विसरतायत. नाही, 2 काळातलं क्रिकेट म्हणजे 19 येतो मी त्या गोष्टीकडे. सज्ज होत आहेत गोलंदाज पुन्हा एकदा. या वेळेला ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न, वेग जास्त वाढवला होता ओमकार डिसोलकर. युझिंग द लाईन, लेंथ, एक्सपिरियन्स, स्पीड. असं आहे की 1960, 70, 80, 90 यावेळेचं क्रिकेट ज्या वेळेला सिंगल डबल असं करून प्लेसमेंटच्या माध्यमातून दावा भरपूर बघायला मिळाला. आत्ताचं क्रिकेटमध्ये खूप चेंजेस आलेत. 21व्या शतकात आपण बघतो मोठे फटके करून दावांची संख्या वाढवता कशी येईल ते चित्र आपल्याला बघायला मिळालंय. रिदम चुकतोय. ग्रीप, रनवे, रिलीज ऑफ द डिलिव्हरी आणि फॉलो थ्रू. तिसरा स्टेप ओमकार डिसोलकरचं चुकल्यामुळे त्याने लगेच कंट्रोल केलं. अशा वेळेला फुलटॉस चुकून जाऊ शकतो आणि त्या फुलटॉसवर षटकार पडू शकतो. म्हणून कंट्रोल करणं जास्त चांगलं पुन्हा आपल्या स्टार्टिंग पॉईंटवर जात असताना. यावेळेला स्ट्रेट बॅट राहुल कश्यपच्या माध्यमातून. त्याला माहिती आहे की डॉट जास्त गेलेत. गुड शॉट फ्रॉम राहुल कश्यप. एक 6 आणि एक बाउंड्री. मनीष, 4 डॉट बॉलची भरपाई. जास्त काही कठीण बोलायचं नाहीये. षटकार चौकार आणि ती ॲबिलिटी आहे आणि पॉवर प्ले आहे. राहुल कश्यप एक आयडियल स्ट्रायकर बॅटर आहे. ती त्याची भूमिका आहे आणि त्याचमुळे जरी डॉट बॉल्स येत आहेत त्याची भरपाई करणारे स्ट्रोक त्याच्याकडे आहेत आणि त्याचं प्रमाण त्यांनी पहिल्या षटकात दिलं. 2 मोठे स्ट्रोक आले, 4 डॉट बॉल आले असले तरी 30 चेंडू जिंकण्यासाठी 40ची गरज. तर ही परिपक्व फलंदाज असला तर 4 डॉट गेल्यानंतर सुद्धा आपल्या संघाला कसं तारू शकते याचं उत्तम उदाहरण. बॅलन्स, कारण 2 विनर टीम खेळत आहेत. 2 विनर टीम खेळत असल्यामुळे स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट त्यांना माहिती आहेत आणि त्यांना माहिती आहे की आपण 50च धावा दिलेत. अशा वेळेला सुरुवातीला धावा थांबवणं आवश्यक आहे म्हणून ते डॉट्स बघायला मिळाले. मात्र कश्यपसुद्धा तेवढाच क्रिकेटमधला तंत्रमंत्राचा फलंदाज. त्याचं टेक्निक दाखवत असताना त्यांनी 10 धावा शेवटी मिळवल्याच. कारण 6 षटकात 50 करायचे आहेत. त्यामुळे आस्किंग रन रेट आपण जर पाहिलं तर साधारणपणे 6.5 पावणे 7च्या रूपाने ते कसं मेंटेन करता येईल हा प्रयत्न त्यांनी पहिल्या षटकात 10 धावा करून केला. Cloud9 इन्स्टंट एनर्जीची आवश्यकता आहे आणि आपण सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा थकलेले असाल फक्त 20 रुपयामध्ये घेऊ शकता इन्स्टंट एनर्जी Cloud9. नक्कीच. क्रिकेटमधला एक शब्द ई आहे. ई म्हणजे काय? ई म्हणजे एनर्जी. एनर्जी म्हणजे शक्ती आणि ते शक्तीचं या ठिकाणी आपण बघतोय. ते एनर्जी ड्रिंक पार्टनर Cloud9, बेवरेज पार्टनर Cloud9 आवश्यक आहे. प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ आहे. ती चर्चा काहीतरी चालू आहे. मॅन इन ब्लू मैदानावरती हा सामना तुम्ही बघताय. विनर 2 संघ जे विजयी झाले त्यांच्यामध्ये हा सामना खेळला जाते. कुठला संघ विजयी होऊन क्वालिफाय होणार याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात या ठिकाणी बघायला मिळेल. एका बाजूला राकेश शिंदे सनराइज हा संघ आपण बघायला मिळतो. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय पूर्वेश सरनाईक टायगर्स. एम्ब्रोसनी चांगली कॅप्टनशिप केली. आता प्रत्युत्तर ते कुठल्या पद्धतीने या 50 धावा करत असताना दाखवत आहेत का त्यांना कॅप्टन जे आहेत राकेश शिंदे सनराइज 11चे ते थांबवत आहेत का याचं उत्तर. वेन द स्कोर इज लो द क्वालिटी विल इन्क्रीज. क्वालिटी बघायलाच मिळणार तुम्हाला कारण जबाबदारी वाढते फिल्डिंग टीमची. ती जबाबदारी बॉलिंगच्या माध्यमातून कृतीमध्ये आणणार का हा प्रश्न आहे. 100% आणावं लागेल आणि तसा विश्वास त्यांनी मागच्या षटकात टिकवलेला आहे मेडन हाताळून. पहिला गोलंदाज PSV मधला मेडन हाताळणारा जुगेश इज द फर्स्ट बॉलर टू हॅव अ मेडन ओव्हर. फिंगर लेग स्पिन टाकतात
ऑर्थोडॉक्स स्पिनर अतिशय सुंदर पद्धतीने. काल रणजित सिंग यांनी 2 षटकं 2 धावा 4 गडी बाद केले. आज जोगेशची चांगली बॉलिंग. बॅकफुटला थांबले, चेंडू ऑन साईडला एलिव्हेट करायचा प्रयत्न, चेंडू सीमारेषेकडे चाललाय. धावांची अत्यंत गरज आहे. मागच्या वेळेला एक 6 एक बाउंड्री पाहिली, आता ही बाउंड्री येताना. फुल टॉस बॉलवर चांगलाच खेळ खेळलेला आहे सोहम पवारने. आपली पॉवर दाखवताना जास्त काही वेगळं नाही केलं, त्यांनी फक्त बॉलला येऊ दिला आणि फुल टॉसचा फायदा उचलताना 4 धावा वसूल केलेला आहे. 108वा चौकार या टुर्नामेंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या 14. YouTube live broadcasting on tenniscricket.in. Event managed by Ultimate Event Makers LLP. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate partner Tennis Cricket Sport Federation India. आहे सोहमने आणि ती मदत आता तो स्कोर कडला देतोय, जी मदत राहुलने पहिल्या षटकात दिली होती. क्लासिक ऑलराऊंडर आहेत सोहम पवार. ओ इम्प्रोव्हायझेशन, लेग लांच दाखवता आत येणाऱ्या चेंडूला थांबून ऑन साईडला चेंडू टर्न करत असताना ब्युटिफुल एलिव्हेशन. बघा राहुल कश्यप सारखा खेळाडू जेव्हा समोर उभा आहे, जो सोहमची बॅटिंग बघतोय, चीअर अप करतोय, त्याला मोटिवेट करतोय, आणि जेव्हा दोन्ही बाजूला 2 बॅट्समॅन चांगले असतात ना, तर अशा धावा सहज रीतीने येतात. 6 हिटचा बॉल आता फलंदाजांना सुद्धा कळलेला आहे आणि प्रॉपर स्ट्रोक सिलेक्शन दोन्ही फलंदाजांचं. ऑफ साईडला एलिव्हेट करायचा प्रयत्न. 6 धावा लवकर संपवण्याच्या मूडमध्ये राहुल कश्यप आणि तसं सोहम पवार. आणि जोगेशला एवढे मोठे फटके खेळणं एवढं सोपं नाही. ज्या जोगेशने मिडल ओव्हर टाकला होता त्या जोगेशचा समाचार असं म्हणतात, ऑपोजिशन टीमला जर तुम्हाला जखम द्यायची असेल तर त्यांचा जो मेन बॉलर आहे त्याला अटॅक करा. ते या ठिकाणी डावपेच कश्यप आणि पवारच्या माध्यमातून दिसते. मारायचं तर मग टॉपच्याला मारायचं, असं तुम्ही ऐकलं असेलच. आणि तेच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जुगेश्वर प्रतिहल्ले चढवलेले आहेत आणि समोर फलंदाज आहे सोहम. पार्टनरशिप 11 चेंडूत 32 धावा, कॉन्ट्रीब्युशन राहुलचं 10चं आणि सोहमचं 22चं. धावसंख्या 32 झालेली आहे. 25 चेंडू आणि 18 धावांची गरज. सरासरी पूर्ण खाली आणली आहे बिकॉज ऑफ द ग्रेट बॅटिंग फ्रॉम सोहम पवार अँड राहुल कश्यप. थोडासा टायमिंग चुकला. टायमिंग जर व्यवस्थित असता तो बाउंड्रीच्या बाहेर गेला असता. टायमिंग चुकल्यामुळे तो स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला येतोय. 1 धाव. तर एकंदरीत षटकं पूर्ण होत आहेत मैदानावरती. ते 2 पॉवर प्लेमध्ये धावा आल्या. 33 धावा पॉवर प्लेमध्ये आल्या आहेत. अतिशय चांगली 50 धावा टार्गेट असताना पहिल्याच पॉवर प्ले आणि 2 पॉवर प्लेमध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने आपलं क्रिकेटमधलं तंत्र मंत्र राहुल कश्यप आणि त्याचं दुसऱ्या बाजूला सोहम पवार इज अ क्लासिक ऑलराऊंडर दोघंही दाखवत असताना आपल्या संघाला सुरक्षित ठिकाणी आणले. आता षटकं बाकी 4 आणि धावा हवेत फक्त 17. धावांची गती खाली आणली आहे 4.25 बनीश. डॉमिनन्स, दबदबा, दरारा, वचक, धाबे दणाणलेत गोलंदाजांचे. मला वाटतं जेव्हा कुणालची शेड्यूल, कुणाचं कॉमेंट्रीचं जेव्हा पूर्ण झालं तेव्हा कुणाल सुभाष दाते जाता आता मला म्हणाले, सर मी लवकर संपवले, तुम्ही पण लवकर संपवा. ते आमच्या हातात नसतं. इट इज ऑन द टीम्स हाऊ दे प्ले. मात्र 11च्या 2 सामने आज पूर्ण झाले. आय एम व्हेरी मच हॅपी. ओ यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेंथ आहे, जेल असण्याची शक्यता आहे का असा प्रश्न आहे त्या ठिकाणी. जुगेश यादव जेल घेणारे. ओमकार डिसोल्टकरच्या खात्यात विकेट जाते. सोहम पवार बाद झालेले आहेत, पण जाण्या अगोदर त्यांनी त्यांचा खेळ पूर्णपणे खेळलेला आहे. सेकंड ओव्हरला एन्जॉय करून तो पेव्हलियन बॉक्सच्या दिशेने परततोय. नाही प्रश्नच नाही, कारण ही गॉड अ एक्सपिरियन्स ऑफ टेनिस क्रिकेट. अतिशय चांगला अनुभव आहे वरच्या सगळ्या मोठ्या टुर्नामेंट्स खेळण्याचं सोहमकडे, आणि तोच अनुभवासाठीच त्यांनी कश्यपनी त्याला बरोबर नेलं आणि या दोघांनी अतिशय चांगली पार्टनरशिप मैदानावर किती धावांची झाली 33 धावांची पार्टनरशिपचा एक पाया फाउंडेशन त्याने दिला आणि त्यामुळे मिडल ऑर्डर बॅट्समॅनला ते सोपं जाईल. मात्र एक विसरू नका, ज्या राहुल कश्यपने 13 चेंडूत 40 धावा केल्या तो अजून आहे तिकडे, इज प्लेइंग ए डिफरंट रोल. बाळसर मी चर्चा केली होती की पहिल्या डावाचे पडसाद दुसऱ्या डावावर उमटत असतात. पहिला डाव जितका तुम्ही चांगला खेळाल
तितकं प्रेशर तुम्ही कमी झेलणार आहात दुसऱ्या डावामध्ये. नक्कीच मानसिक असतं ना, सायकॉलॉजी असतेच. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने समजा ही धावसंख्या आपण जी 50 पहिली जर वेगळी असती तर त्या पद्धतीने तुमचा बॉडी लँग्वेज येतो, त्या पद्धतीने तुमचा आत्मविश्वास समोर दिसतो. मनीष, संधी निर्माण झाली होती, अपील तर लाऊड होती, पण पंचांना इंटरेस्ट नाही आहे. चेतन सुद्धा स्तब्ध आहे, आपल्या जागेवर उभा आहे. चेतन अहेर आणखीन एक सलामीचे फलंदाज जे ठाणे वॉर्ड कमिटीमध्ये खेळतात, कोळीवाडा क्रिकेट क्लबमध्ये ते खेळतात. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, थोडं दुरून हा स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. बॉल मिड विकेटला, जुगेश पुन्हा एकदा बिझी होईल. मिळते एक धाव, स्ट्राईक रोटेट, स्ट्राईकवर राहुल. धावसंख्या पोचते 34. नाही, एक गोष्ट नेहमी मी सांगतो की ठाणा यू हॅव अ लॉट ऑफ पोटेन्शियल इन स्पोर्ट्स, नो डाऊट या बाबतीत. कारण त्याचं मूळ कारण आहे दादोजी कोंडदेव स्टेडियम, त्याचं मूळ कारण आहे मैदानं, त्याचं मूळ कारण आहे, विसरू नका, अभिजित काळे ठाण्यामधूनच आपल्याला मिळाला होता. सच ए ब्युटिफुल ठाणा डिस्ट्रिक्ट, आणि अतिशय चांगले प्लेयर्स दिलेत त्यांनी. ऑफसाईडला एलिव्हेट करायचा प्रयत्न, चेंडू जातो डीपमध्ये त्या ठिकाणी, आणि या 4 धावा, हळूहळू विजय जवळ येतोय. अडचणी येतात तर मग एका मागोमाग एक येतात. आता क्षेत्ररक्षण सुद्धा चुकलं, आवश्यकता होती. आता निगेटिव्ह बॉडी लँग्वेज पाहायला मिळते टीमची, कारण जवळपास त्यांना पराभव दिसतोय. हो, अशा गोष्टी होतात. कारण 2 विनर्स समोरासमोर आले. मी म्हणालो ना, 2 विनर्स जेव्हा एक मॅच जिंकून 2-2 पॉईंट घेऊन येतात, त्यावेळेला दोघांमधली मराठी भाषेत ठसन बघायला मिळतं. चांगला बाउन्सर गोलंदाज ओमकारचा, गती कमी होती या बाउन्सरची, आणि तोच अनालाइज करताना थोडासा वेळ राहुलने घेतला. नाही, व्हेरी मॅच्युअर प्लेअर ओमकार डिसोलकर, विथ लॉट ऑफ एक्सपिरियन्स. बॉलिंग असो, बॅटिंग असो, फार कमी असे मी फलंदाज पाहिले 50 वर्षात जे जबाबदारी घेतात आपल्या खांद्यावर. त्याच्यातला हा मुलगा आहे ओमकार डिसोलकर. जबाबदारीचं ओझं तुमचे खांदे मजबूत बनवतात, आणि तुमचा खेळ सुद्धा. क्रीज कॉर्नरवरून चेंडू टाकण्याचा प्रयत्न, युझिंग द पॉपिंग क्रीज, रिटर्न क्रीज, बॉलिंग क्रीज. वॉट अ टॅलेंट, दिस इज अ स्किल. हा असा अनुभव तुमच्याकडे येतो. क्रीजचा वापर व्हायला पाहिजे. क्रीजचा वापर केल्याने तुमची लाईन चेंज होते, लेंथ पण चेंज होते, आणि ते ओमकार डिसोलकर आपलं कॉपी बुक स्टाईल गोलंदाजी करत. प्लेन बॉलर आहेत ते सुद्धा, असं जास्त एक्सपेरिमेंट करत नाही आहेत. मुंबईकडून पुन्हा एकदा, या वेळेला मात्र फलंदाज तयार नाही आहेत थांबायला, कारण जास्त चेंडू डॉट जात आहेत. ऑन साईडला अटॅक करायचा प्रयत्न, तर 6 धावा. तुम्ही फलंदाजाला बांधून नाही ठेवू शकत मॅक्झिमम टाईम, बिकॉज T6मध्ये एक डॉट गेला, 2 डॉट गेला, 3 डॉट गेला, प्रेशर वाढत असतं बॅट्समॅनला, आणि तो काय करतो, तो आपला एखादा एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका कसा आणता येईल ते प्रयत्न तो करतो. 3 षटक असेल धावसंख्या 45. पूर्वेस नाईक टायगर जिंकण्यासाठी 5ची गरज. आपण एक्सपेरिमेंटचा उल्लेख केला होता. हर्डलमध्ये योजना आखली जाते की तुम्हाला त्या डावात कसं खेळायचं आहे, पण मैदानाच्या आतमध्ये गेल्यावर नवीन एक्सपेरिमेंट करण्याची गरज आहे, किंवा जर केला तर त्याचा फायदा होऊ शकतो. हो, ते डिपेंड ऑफ द सिच्युएशन ऑफ द गेम. परिस्थिती कशी आहे त्याप्रमाणे ती हाताळली जाते, आणि त्याप्रमाणे आपल्याला ते बघायला मिळतं. मात्र इथे मी कौतुक करेन पूर्वेश सरनाईक टायगर्स, जसं नाव आहे टीमचं, कारण आमचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय पूर्वेश सरनाईक युवासेनाचे कार्याध्यक्ष आहेत, आणि हे सगळं तुम्ही जे बघताय हे सगळं त्यांची मेहनत आहे, त्यांची आणि त्यांच्या पूर्ण फ्रेंड सर्कलची, शिवसेना परिवाराची. अतिशय सुंदर, कारण एक मोठी भेट त्यांनी मीरा भाईंदरला दिली आहे या ठिकाणी. PSPLच्या माध्यमातून सीझन 1च्या माध्यमातून देखणा आयोजन, ग्रेट नेपथ्य, भव्य दिव्य व्यासपीठ, अतिशय सुंदर संघ मीरा भाईंदर ठाणा 16, 5 लाख 3 लाख, आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण भारतातल्या संघांना त्यांनी आमंत्रित केलं या ठिकाणी खेळण्यासाठी, आणि त्याचं पारितोषिक 21 लाख आणि 11 लाख. अशी स्पर्धा आजपर्यंत मीरा भाईंदरला मिळाली नव्हती, आणि ती भेट पूर्वेशने दिली आपल्या वडिलांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून. मात्र त्यांनी सांगितलं की वाढदिवस तर आहे, मात्र ही स्पर्धा कंटिन्यू राहील. देण्याच्या मागे माझा उद्देश आहे व्यासपीठ, स्टेज. आय गिव्हन अ स्टेज, तुम्ही यूज करा आणि पुढे जा, तुम्ही मोठे व्हा. हा त्यांचा मुख्य उद्देश आहे, जे युवासेनेचे कार्याध्यक्ष आहेत. युवोत्सव तुम्ही पाहिलात, काय हँडल केले त्यांनी, अप्रतिम कार्यक्रम तो करून दाखवला त्यांनी, मन जिंकले उपमुख्यमंत्री आणि सगळ्यांचे. वाईटचा इशारा, 46 धावा झाले, 4 धावांची गरज आहे. तर पूर्वेश सरनाईक टायगर्स नीड 4 रन्स टू विन द मॅच, आणि ते डायरेक्ट क्वालिफाय होतील जिंकल्याबरोबर, कारण 2 मॅच जिंकून 4 पॉईंट्स त्यांच्याकडे येतील या ग्रुपमध्ये, ग्रुप डी मध्ये. पूर्वेश सुद्धा अतिशय चांगले लेदर क्रिकेटर आहेत, मॅग्निफिसंट वेगवान गोलंदाज आहेत.
यावेळेला अपिष्य खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतायत. चेतन पावसकर जेल फिनिश करत असताना व्हॉट अ बॅटिंग फ्रॉम हिम. त्याने खूप सुंदर बॅटिंग दाखवली. चेतनची विकेट घेतली. प्रेक्षक साऊथ एंडला फार मोठ्या संख्येने पहिल्या दिवसापासून 24 एप्रिलपासून बघतोय. सर्व प्रेक्षकांचा नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर प्रतापराव सरनाईक प्रीमियर लीग 2026 सीझन 1 मध्ये डे 3 मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतोय. असंच प्रेम या स्पर्धेवर असू द्या. ही स्पर्धा तुम्ही प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या माध्यमातून एन्जॉय करताय. 29 एप्रिलपर्यंत ही स्पर्धा सातत्याने तुम्ही बघू शकाल. 29 तारीख सांगता दिवस आहे आणि तुम्ही त्या दिवशी फायनल्स एन्जॉय करू शकाल. विसरू नका ही सगळी तारीख. उद्या ही स्पर्धा सुरू राहील. उद्या सोमवार आहे. मंगळवारी क्वार्टर फायनल्स तुम्ही बघू शकाल. बुधवारी फायनल्स एन्जॉय करायला विसरू नका. मोठ्या संख्येने या आणि मोठ्या संख्येने येऊन हा जो क्रीडा महोत्सव आहे तो यशस्वी करा. 2012ला असंच एक भेट मीरामंदिर प्रीमियर लीग दिली होती पूर्वेशने. 12, 13, 14 3 वर्ष ती स्पर्धा इंदूर हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे मैदान इंद्रलोकला त्यांनी पार पाडून दाखवली. त्यावेळेला दिलीप वेंगसरकर, वासू परांजपे, द्वारकानाथ संजगिरी हे सगळे दिग्गज उपस्थित होते. आणि सामना संपलेला आहे. 7 विकेटनी 8 विकेट. धन्यवाद सोनम. 8 विकेटनी हा सामना इथे जिंकलेला आहे. अभिनंदन या ठिकाणी खास करून चाणक्य कॅप्टन इम्रोज खान यांचं. व्हॉट अ मॅग्निफिसंट कॅप्टनशिप, ग्रेट कॅप्टनशिप म्हणून चाणक्य हा शब्द वापरला. इम्रोज खान, राहुल, सोहम, चेतन, अय्यास अंडर 23चा प्लेअर आहे. काय बॉलिंग टाकली 5वें षटक. जबरदस्त गोलंदाज. फरमान, आय विल नेव्हर फॉरगेट दिस नेम. ग्रेट फिल्डर. 5 जेल घेतलेत. सोहम खोत, गौरव, झिशान, अख्खी, योगेश. तर पूर्वेश सरनाईक टायगर्स विनिंग द मॅच, क्वालिफाय होत आहेत पूल डी मधून. दोन्ही मॅच जिंकून 4 पॉईंट घेतलेत. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. सन्माननीय आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्फत, तसंच आमचे मंत्री सन्माननीय प्रतापराव सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत, धाराशिवचे पालकमंत्री आहेत, साहेबांकडून सुद्धा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. शोईंग अ ग्रेट डिसिप्लिन, डिटर्मिनेशन अँड डेडिकेशन क्रिकेट. थँक्यू. चेतन अहेर या. चेतन अहेर आपण जॉईन व्हायचंय.